नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर काल एक ब्लॉग टाकला होता ऊसाचा. त्यावर एक कमेंट आली होती की ऊस खूप कवळा आहे आणि एवढा कवळा ऊस घालून रान लवकर संपल. तर घरचा ऊस कवळा असला तरी गायींना घालाय परवडतो का? तर आता उन्हाळ्याचा दिवस आहेत आणि ऊस विकत घ्यायचा म्हटलं की ₹4,500 टन आणि एक 5,500 ते ₹6,000 आमच्या इकडे गुंठा ऊसाचा दर चालू आहे आणि ह्याच टाईपचा ऊस आहे सगळा. त्यामुळं दुसऱ्याचं विकत घ्यायचं आणि येईल तेवढं दुधाचं पैसे त्या ऊसालाच घालवायचं त्यापेक्षा घरच्याच ऊसाला शिज लावले. आणि हा कम्प्लिटली इथं एक अर्धा एकराचा प्लॉट आहे आणि इथं खाली एक अर्धा एकराचा प्लॉट आहे. असा कम्प्लिटली 1 एकराचा आडसाली ऊस आहे. त्यामुळं ही शेज मुरं जात राहणार आणि ऊस हळूहळू मोठा होत राहणार. त्यामुळं काय वैरणचं टेन्शन नाही ना. आता 2च महिना ऊस घालायला लागणार आहे आणि आता उन्हाळी मका पेरलेली 2 महिन्यात अजून येते, 2-2.5 महिन्यात. त्यामुळं काय तिथून मुरं मकाच घालायचे आहेत आणि राहिलेला ऊस काय पुन्हा मग कारखान्याला पण जातो आहे. आणि खरं तर कारखान्याला ऊस घालवायचा परवडतच नाही का? तर वाड्याचं वजन नाही, पाष्टीचं वजन नाही आणि काटा पण मारतात कारखानेवाले आणि त्यापेक्षा मग ऊस नाही लावलेला सुद्धा बरा वाटतो. पण शेवटी काय जमीन पाडून पण ठेवू शकत नाही, त्यामुळे लावावा लागतोच. आणि आजचा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.